अर्धा किलोच्या शंकरपाळीसाठी 1 वाटी दूध आणि 1 वाटी साखर आणि इथं कडकडीत 1 वाटी तेल तापवून घेतलं आहे आणि अर्धा किलो मैदा घेतला आहे आणि त्यात हे कडकडीत तेल किंवा तूप घालून मिक्स करायचं। चांगलं मिक्स करून घ्या जेणेकरून गुठल्या राहणार नाही आणि आपल्या शंकरपाळ्या खूप छान खमंग बनतील। तर याची नोंद नक्की घ्या आणि तुम्हाला जर पाहिजे असेल तर चवीपुरतं मीठही टाकून घ्या आणि ते दूध जे आपण गरम करतोय ते उकळी यायची नाही आहे, त्याला फक्त हलवून जरा जरा गरम करायचं आहे। त्यानंतर हे बघा हाताच्या साहाय्याने आपण ह्याला एकजीव करणार आहोत जेणेकरून पूर्ण पिठाला ते तूप किंवा तेल चांगलं लागलं जाईल। तर तुम्हीही अशा प्रकारे नक्की करा आणि तुमच्याही चकल्या खूप खमंग बनतील याची गॅरंटी मी देते। त्यानंतर हे बघा हे छान असं एकजीव झालं आहे। आता आपण जे दूध आणि साखर घेऊन बनवलेलं मिश्रण आहे ते यात टाकायचं थोडं थोडं आणि मळून घ्यायचं छान अगदी। एकदम नरम नाही करायचं आहे आणि एकदम घट्ट पण नाही, मीडियममध्ये मळायचं। त्यानंतर ह्याच्या आपण शंकरपाळ्या कापून घ्यायच्या लाटून छान आणि तळून घ्या आणि हे बघा किती छान लेअरवाल्या शंकरपाळ्या बनल्या आहेत। तर तुम्हीही या दिवाळीला नक्की बनवा शंकरपाळ्या, ते पण झटपट। धन्यवाद।